माननीय गणेश कवटेकर साहेब आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर प्रथम तर ते अध्यक्ष आहेत राजेशाही प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य. त्यांच्याशी काही गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. गणेश सर नमस्कार. मी गणेश कवटेकर, राजेशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष. सरांनी आम्हाला आज विषयावरती बोलवलं होतं की सरसगड पाली जवळ अष्टविनायक मंदिराच्या पाठीमागे जो एक सरसगड आहे त्याच्यावरती 2024ला आम्ही महाशिवरात्रीसाठी गेलेलो होतो. तसं राजेशाही प्रतिष्ठान दरवर्षी महाशिवरात्री दिवशी रात्रभर अभिषेक घालायला सरसगडावरती जातो. सरसगडाला पालीचा पाठीमागे असलेला सुधागड तालुक्यामध्ये येतो, त्याला पगडीचा किल्ला पण बोलतात. सरसगडावरती 2024ला जेव्हा आम्ही रात्री अभिषेक करायला गेलो होतो तेव्हा तिथे अनधिकृत बांधकामाची अशी पडझड होती, परंतु तिथे असं काही दिसलं नव्हतं. आम्हाला त्याचे अवशेष भेटलेले होते, पण 24चा विषय होता म्हणून आम्ही तेवढं काय लक्षात घेतला नाही. 24च्या टायमाला आम्ही बघून घेतलं, त्यात आम्हाला काही दिसलं नव्हतं. परंतु 25ला महाशिवरात्री दिवशी जेव्हा आम्ही रात्री वस्तीला गेलो तर तिथे आम्हाला अनधिकृत बांधकाम दिसलं. त्याच्यावरती 3 कॅमेरे सरकारने लावलेले होते, ते दिसलेले होते. हा विषय जेव्हा राजेशाही प्रतिष्ठानच्या निदर्शनात आला तर आम्ही तिथे असलेल्या 2-3 अजून प्रतिष्ठान आहेत जी कामं करतात त्या किल्ल्यावरती, त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी पण थोडासा हातभार दिला, परंतु त्यांना एवढं महत्वाचं वाटलं नव्हतं. पण राजेशाही प्रतिष्ठानमध्ये काम करणारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष स्वप्नील जाधव, महिला अध्यक्ष सोनल लांगरे, मी स्वतः गणेश कवटेकर, आपल्याकडे सेक्रेटरी आहेत अशोक पोखरकर, रवी कळसकर, अजून आपल्याकडे राजेशाही प्रतिष्ठानमध्ये ही सर्व आहेत रुद्र चव्हाण, अनुज शर्मा वगैरे सगळ्यांनी कामं केली होती. तर हा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही पालीच्या तहसीलदार ऑफिसला गेलो, तिथून आम्ही सगळा हा पाठपुरावा काढला. त्याच्यामध्ये आम्हाला असं कळलं की तिथे जे अनधिकृत बांधकाम झालेलं होतं 1966ला त्याला फक्त 180 रुपये दिवाबत्तीसाठी दिले होते. मग आम्ही त्याचा पाठपुरावा काढायला सुरुवात केली. जर 1966ला फक्त 180 रुपये पाठपुरावा दिले होते तर बांधकामाची तर परमिशन नव्हती त्याच्यावरती. मग अभिलेखला गेलो, अभिलेखला विचारलं तर अभिलेखला पण आम्हाला टाळाटाळ केली. पोलीस स्टेशनला गेलो, त्याचा एक अर्ज दिला. मग पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं. तेव्हा सरिता चव्हाण मॅडम होत्या, आपले कांबळे साहेब पण आहेत, अजून पण आहेत. कांबळे साहेबांनी पण आम्हाला छान प्रकारे सपोर्ट केला, त्यांचं योग्य ते मार्गदर्शन घेतलं आणि आम्ही या सगळ्या गोष्टींवरती पाठपुरावा केल्यानंतर आम्हाला कळलं की हे बांधकाम अनधिकृत होतं. आता 26च्या महाशिवरात्रीला आम्ही जेव्हा गेलो तर आमचा विजय झालेला आम्हाला दिसलेला होता. सरकारने तिथून ते अनधिकृत बांधकाम हटवलेलं आहे. माझं सर्व शिवभक्तांना आणि सर्वांना एक गोष्ट सांगते की तुम्हाला जर कुठल्या किल्ल्यावरती असं अनधिकृत बांधकाम दिसतंय, आमच्या निर्देशनाला सरकारला दाखवा. ती जर चुकीची गोष्ट आहे तर आहे. आता आपल्याकडे अजून पुढचे 2 विषय आहेत, लोहगड पण आहे आणि कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याचा पण विषय आहे. त्याच्या बाबतीत पण आपण पाठपुरावा सुरू केलेला आहे. लवकरात लवकर आपण तो पण सगळ्या बाबतीत मुक्त करून टाकू. जेवढे आपले गडकोट किल्ले आहेत आपण त्यांना नक्कीच मोकळे करू. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.